आणि ते आपणाबरोबर सांगू शकतो. बंधू स्थितप्रज्ञ कोण जो सुखानंतर सुखामध्ये अडकून पडत नाही आणि दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी विचलित होत नाही, तो स्थितप्रज्ञ. जो सहसा रागवत नाही, सहसा चिडत नाही, तो स्थितप्रज्ञ. जो सहसा घाबरत नाही, तो स्थितप्रज्ञ. जो चंद्राप्रमाणे हा चांगला म्हणून याला प्रकाश द्यायचा आणि तो वाईट म्हणून त्याला प्रकाश द्यायचा नाही, असा भेदभाव करीत नाही, तो स्थितप्रज्ञ. पाच जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो. सर्वांना विनंती आहे, सभा सुरू आहे, आपली चर्चा ही पट्टीवर गेल्यावर करायची आहे. सभा स्थळी आपण शांत राहावे, आपले विचार या ठिकाणी आपण ऐकावे. पाचवा क्रमांकाला जो स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलेलं आहे म्हणजे तो म्हणजे आपले जो इंद्रिय जो नियंत्रण ठेवतो तो स्थितप्रज्ञ. यावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर असं उदाहरण सांगितलेलं आहे. कासवाचे अवयव हे नेहमी बाहेर असतात, मात्र संकटाचा आभास झाल्या क्षणीच तो आपले सर्व अवयव आपल्या कवचाच्या आत घेतो. अगदी त्याप्रमाणेच जो पुरुष आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो तो स्थितप्रज्ञ. सहा जो नेहमी प्रसन्न राहतो तो स्थितप्रज्ञ. सात सर्वात मोठं दुःखाचं कारण म्हणजे हे मनाची चंचलता आणि या चंचल अशा मनाला जो स्थिर ठेवतो तो स्थितप्रज्ञ. जेव्हा मुकेशदारांचा विषय स्थितप्रज्ञ हा माझ्या कानी आला त्यावेळेस मला एक विचार आला की आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्यांच्या सहवासामध्ये आपण राहतो, त्या ठिकाणी असा स्थितप्रज्ञ पुरुष कोणी आहे किंवा नाही. त्यावेळेस शोधिक करता करता माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त एकच उदाहरण या ठिकाणी उभं राहिलं, ते म्हणजे आपल्या सर्वांचे गुरुजी आहेत. तर माझ्या सूत्रसंचालन रूपी सेवेची शेवटचा टप्पा म्हणजे आभार. व मानतो आभार मनापासून थाप प्रसन्नतेची अशीच राहू द्या. मानतो आभार मनापासून थाप प्रसन्नतेची अशीच राहू द्या. परमप्रीतीने जुळलेल्या या मनात आपुलकीचे भाव कायम असू द्या. आपुलकीचे भाव कायम असू द्या. बंधूंनो, या ठिकाणी सर्वप्रथम मी ज्यांचे आभार मानू इच्छितो असे या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष, ज्यांच्या मनामध्ये हा शारदीय व्याख्यानमालेचं कार्यक्रम सुरू करण्याचा संकल्प आला, विचार आला आणि त्यांच्याच प्रसन्नतेने या ठिकाणी बोलावून मी आपल्यासोबत संवाद साधतो आहे, आपल्यासोबत बोलण्याची हिंमत करत आहे. सर्वप्रथम मी महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो. तदनंतर राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे असे परीक्षक, निरीक्षक, आयोजक, सहयोग सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व तसेच मला सूत्रसंचालन रूपी ज्यांनी दिली असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री कृष्णराजदादा महाराज, त्यांनाचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. व या संपूर्ण सभेला ज्यांनी खेळवून ठेवलं, नवीन विचार सर्वांनी या ठिकाणी मांडले असे हा सगळे बघते धर्मकुमार शरणदादा महाराज, धर्मकुमार बिजादा महाराज व परमपूजनीय परमश्रद्धेय आदरणीय महंत श्री संतरामदाजी महाराज बिडकर यांचेही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. व तसेच आपण सर्वांनी ही सभा शांतपणे ऐकून घेतली म्हणून आपल्या सर्वांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बंधूंनो, आजच्या पहिल्या सत्रातील 3 पुष्प या ठिकाणी गुंफले गेलेले आहेत व पुढील सत्रातील पुढील वक्ते पुढची माळ गुंफणार आहे. परंतु त्याआधी गुजरने वाला वक्त गुजर जाएगा. अगर कुछ रह जाएगा वो बरसों बाद भी याद रह जाएगा. अगर कुछ रह जाएगा वो बरसों बाद भी याद रह जाएगा. वो होगा इस हसीन रात का, इस हसीन दिन का, वही रोशन सारा को. या ठिकाणी आजचे हे प्रथम सत्र आणि या प्रथम सत्राचे शेवटचा टप्पा म्हणजे प्रश्नमंजुषा आणि प्रश्नमंजुषा झाल्यानंतर या ठिकाणी प्रसारण होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी प्रश्नमंजुषा सर्वांनी घेण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो. पूजनीय आदरणीय श्री गोविंददादा महाराज, पूजनीय आदरणीय श्री शंकरदादा महाराज, पूजनीय आदरणीय श्री संतगुरुदादा महाराज यांना मी सादरभावे या ठिकाणी निमंत्रित करतो. त्यांनी या ठिकाणी यावं व आपल्या प्रश्नमंजुषा रूपी कार्यक्रमाला सुरुवात करावी.